नमस्ते मित्रमैत्रिणींनो, मी डॉक्टर स्मृती निकुम हवळ। आज मी माझ्या एका खूप सुंदर प्रवासाबद्दल आपणाला सांगणार आहे आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे या प्रवासाबद्दल मराठीमध्ये खूप थोडा कंटेंट अवेलेबल आहे, यूट्यूब म्हणा, इंटरनेट म्हणा। आणि या प्रवासातनं मला खूप छान अनुभव आले, खूप सुंदर स्पिरिच्युअल ग्रोथ झाली असं वाटतंय आणि माझ्या इतर मैत्रिणींना पण याबद्दल कळावं असं मला वाटलं आणि म्हणून हा ट्रॅव्हल ब्लॉगचा अपडेट मी आपल्याला देते आहे। तो रिसेंटली मी नवग्रह आपल्या भारतामध्ये तमिळनाडू भागात नवग्रहांची जी आपली ज्योतिषशास्त्रात किंवा भारतीय सनातन शास्त्रामध्ये जे नवग्रह आपण पूजतो त्यांची विशिष्ट डेडिकेटेड अशी मंदिरं आहेत। तर त्या भागाच्या टूरसाठी मी गेले होते आणि खूप सुंदर प्रवास झाला आमचा। हा साधारणतः भाग त्रिची किंवा तिरुचिरापल्लीच्या जवळ पडतो। इथे जाण्यासाठी आपण नियरेस्ट एअरपोर्ट हे त्रिची एअरपोर्ट आहे किंवा तिरुचिरापल्ली एअरपोर्ट आहे। तिथनं साधारणतः 90 किलोमीटर अंतरावरती कुंभकोणम म्हणून एक खूप ऐतिहासिक आणि प्राचीन असं गाव आहे। तिथपासनं साधारणतः विविध साधारणतः अर्धा तास ते 1 तास आणि शनीचं जे मंदिर आहे ते पॉंडिचेरी युनियन टेरिटरीमध्ये येतं। तर अशा पद्धतीने ते नवग्रह सिच्युएटेड आहेत। तो हा प्रवास आम्ही बाय एअर केला। तो नियरेस्ट एअरपोर्ट आपल्यासाठी तिरुचिरापल्लीचा आहे, जे खूप चांगल्या पद्धतीने मोठ्या शहरांशी कनेक्टेड आहे। इट्स अ इंटरनॅशनल एअरपोर्ट। आणि बाय ट्रेन येणार असाल तर तुम्हाला कुंभकोणम हे सगळ्यात नजीकचं रेल्वे स्टेशन आहे। कुंभकोणममध्ये मीडियम टू लक्झरी बजेट अशा पद्धतीचे विविध प्रकारचे हॉटेल्स तुम्हाला इझिली मिळून जातील आणि रेल्वे स्टेशनच्या आसपासच्या परिसरात पण खूप सारे चांगले हॉटेल्स आहेत स्टेसाठी। तो हा जो प्रवास आहे हा मुळात 9 ग्रहांचा आहे। तो प्रत्येक ग्रह जो आहे किंवा जी देवता आहे, रादर त्याला ग्रह म्हणण्यापेक्षा ती जी देवता आहे त्या देवतेचं स्वतःचं असं एक मंदिर आहे आणि प्रत्येक मंदिराची एनर्जी ही खूप वेगळी आहे। प्रत्येक मंदिराचं स्ट्रक्चर जरी सेम असलं, म्हणजे आपण जाताना एक गोपुरम आहे जे रंगीबेरंगी गोपुरम आहे, साधारणतः मीनाक्षी मदुराई मंदिराच्या सुरुवातीला जसं आपण तमिळनाडू पद्धतीचं बघतो तसं गोपुरम आहे। पण आत गेल्यानंतर त्या देवतेचं स्वतंत्र असं मंदिर आहे। त्या देवतेचे स्वतंत्र असे ऑफरिंग्स आहेत, म्हणजे आपण जे काय प्रसाद म्हणा किंवा जे काय आपण त्याला नैवेद्य चढवतो ती देण्याची पद्धतसुद्धा अतिशय वेगळी आहे। तो ही खूप युनिक ट्रिप आहे, याबद्दल मी आपणास आता सांगते। तो 9 मंदिरे आहेत आणि प्रत्येक मंदिरामध्ये एक कॉमन फॉर्मॅट आहे। प्रत्येक मंदिराच्या सुरुवातीला एक शिवलिंगम, एक नंदी आहे। शंकर भगवानाचं आपलं स्वतःचं असं वेगळं मंदिर आहे आणि त्यानंतर बाजूला त्या ग्रहाचं आपलं स्वतःचं मंदिर आहे। तर काही मंदिरं मोठी आहेत, अगदी मोठी आहेत आणि काही मंदिरं मध्यम आकाराची आहेत, पण प्रत्येक मंदिराचा फील, तिथली एनर्जी ही पूर्णतः वेगळी आहे। त्यामुळे सर्वप्रथम गेल्यावर आपल्याला शंकराच्या पिंडीचं दर्शन होतं, नंदीचं दर्शन होतं आणि त्यानंतर आपण त्या ग्रहाकडे जाऊ शकतो। जेव्हा आपण प्रसाद पण देतो की आपण नारळ म्हणा, कुठली फुलांची परडी ऑफर करतो, तर ग्रहांसाठी पुजारी विचारतात तुम्हाला की तुमच्या ग्रहांसाठी आणले आहे का तुम्ही शंकरासाठी आणले, कारण शंकरासाठी विशिष्ट प्रसाद घरचं बनवलेला असंच ते तिथे ॲक्सेप्ट करतात। आणि तुम्ही जे काय देतात त्याच्यासोबत काही दक्षिणा देणं पण पुजाऱ्यांना अपेक्षित असतं बऱ्याच ठिकाणी। ते सुद्धा तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार, तुमच्या पद्धतीनुसार ते देऊ शकतात। त्यानंतर जेव्हा तुम्ही हा प्रसाद किंवा नैवेद्य देवाला देतात तेव्हा ते तुम्हाला काही गोष्टी विचारतात, तर त्याचा अभ्यास करून गेलात तर तुम्हाला त्याचं योग्य फळ मिळेल असं मला वाटतं। सर्वप्रथम तुमचं नाव किंवा ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही ते चढवता आहात त्याचं नाव, त्या व्यक्तीचं गोत्र, त्या व्यक्तीची राशी आणि त्या व्यक्तीच्या राशीचं जे नक्षत्र आहे ते आपल्याला माहिती हवं। जर आपल्याला हे माहीत नसेल तरी तुम्ही नाव फक्त सांगू शकतात, पण साधारणतः ते गोत्र, राशी आणि त्या राशीत असलेलं नक्षत्र ह्या 4 गोष्टी प्रत्येक मंदिरात तुम्हाला विचारल्या जातील। त्याचा अभ्यास करून गेला तर तुम्हाला त्याचं योग्य जे काय धार्मिक फळ आहे ते नक्कीच मिळेल। तो या प्रवासामध्ये सर्वप्रथम मंदिर जे येतं ते आहे थिंगलूर श्री कैलासनाथेश्वर टेम्पल, चंद्रन टेम्पल। तो हे बेसिकली चंद्राचं मंदिर आहे। हे त्रिची किंवा तिरुचिरापल्लीच्या जवळ आहे, एक साधारणतः अर्धा ते पाऊण तास अंतरावर आहे। अतिशय डिवाइन आणि सुंदर टेम्पल आहे। मंदिराच्या अगदी 200 मीटरपर्यंत गाडी जाते। तिथनं हार्डली काही अंतर चालून आल्यावरती छान सावलीच्या जागेमध्ये सर्वप्रथम शंकराची पिंड आहे, एक छान मोठं मंदिर आहे, स्वच्छ सुंदर परिसर आहे आणि त्याच्या बाजूला चंद्रदेवाचं स्वतःचं असं एक मंदिर आहे। तर आता चंद्राला आपण ग्रह म्हणत नाही, पण आपल्या सनातन धर्मात, आपल्या हिंदू धर्मामध्ये चंद्राला एक विशिष्ट स्थान आहे, ॲस्ट्रॉलॉजीमध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये आणि आपल्या पूजा अर्चनांमध्ये पण। तो हे चंद्राचं असं एक सुंदरसं मंदिर आहे जिथे चंद्राची एक मूर्ती आहे, डोक्यावरती चंद्रकोर आहे
आणि अतिशय छान सुंदर मंदिर आहे. तिथे साधारणतः पांढऱ्या रंगाचे कापड अर्पण केलं जातं. प्रत्येक मंदिरामध्ये नारळ हे दान म्हणून घेतलं जातं आणि नारळ फोडून अर्धा भाग तुम्हाला आणि अर्धा भाग देवळाला अर्पण घेतात ते. तर हे अतिशय एक सुंदर मंदिर आहे. त्यानंतर पुढचं मंदिर आहे अलंगुडी श्री अपस्वावेश्वर गुरु भगवान टेम्पल. हे गुरुदेवाचं मंदिर आहे. हे कुंभकोणमपासून साधारणतः 15 ते 20 मिनिटाच्या प्रवासावरती आहे आणि अतिशय सुंदर मंदिर आहे. मंदिरापासून साधारणतः मला 200 ते 300 मीटर आत चालत जायला लागतं गर्भगृहापर्यंत. शंकर भगवानाचं दर्शन घेतल्यानंतर तुम्ही गुरु भगवानाच्या मंदिरात जाऊ शकतात. इथे बऱ्यापैकी गर्दी असते, त्यामुळे बॅरिकेड्स आणि रांग वगैरे असते. पण तुम्ही सकाळी लवकर दर्शन घेतलात तर तुम्हाला अतिशय शांत आणि सुंदर असं दर्शन होईल. परिसर अतिशय प्रशस्त आहे आणि अतिशय सुंदर आहे. त्यामुळे या मंदिरामध्ये पण तुम्हाला नक्कीच चांगले व्हायब्रेशन्स मिळतील. इथे गुरुग्रहाला पिवळ्या रंगाचं कापड आवडतं, त्यामुळे पिवळ्या रंगाचं कापड हे बरेच जण अर्पण करतात. त्यानंतर तिसरं मंदिर आहे राहुदेवाचं, जे आहे थिरुनागेश्वरम श्री नागनाथस्वामी टेम्पल, म्हणजे राहूचं मंदिर. हे अतिशय मोठं मंदिर आहे. अतिशय सुंदर स्वच्छ असं मंदिर आहे. पार्किंग स्पेस आहे बाहेर. तिथपासनं साधारणतः 200 ते 300 मीटर तुम्हाला चालत जायला लागतं पार्किंगपासनं मंदिराच्या कॅम्पसमध्ये एंट्री करायला. पण या कॅम्पसमध्ये तुम्हाला स्वच्छ असं टॉयलेट्स आहेत, थांबायला जागा आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ आणि सुंदर आहे. आत प्रवेश केला शंकर भगवानांचं मंदिर आहे. तिथे गर्भगृहाचं दर्शन घेऊन तिथे बाजूलाच तिकिटाचं काउंटर आहे. तर इथे 2 प्रकारची पद्धत आहे. इथे तुम्ही पेड दर्शन पण घेऊ शकता आणि मुखदर्शन ज्याला आपण म्हणतो किंवा फ्री दर्शन म्हणतो ते सुद्धा घेऊ शकतात. तर शंकर भगवानाच्या बाजूला काउंटर आहे. तिथे तुम्हाला 250 रुपये, 150 रुपये आणि 350 रुपये अशा 3 कॅटेगरीतले तिकीटं उपलब्ध असतात. ते त्यांच्या वेळेनुसार असतं. साधारणतः प्रत्येक 1 ते 1.5 तासांनी देवाची मिल्क अभिषेकम किंवा दुधाचा अभिषेक केला जातो. तर हे तिकीट जर आपण घेतलं तर या तिकिटाची वेगळी रांग असते. तिकीट घेऊन आपल्याला त्या रांगेत उभं राहायला लागतं आणि त्यांचं जे काय टायमिंग आहे, जसं आता आम्ही 7:30ला पोचलो तर आम्हाला 8ची पूजा मिळाली सकाळी. तर 8 ते 9 हा 1 तासाचा जो पूजेचा वेळ होता त्या वेळेपर्यंत देवावरती पडदा झाकलेला असतो. तर पडदा उघडेपर्यंत तुम्हाला आतनं देवाचं दर्शन हे बाहेरनं होत नाही. तुम्ही फ्री दर्शन घ्या किंवा पेड दर्शन घ्या, देवाच्या समोर पडदा असतो. तर मिल्क अभिषेकम किंवा दुधाभिषेकामध्ये आपल्याला काय दिसतं तर एक साधारणतः अर्धा ते पाऊण तास ते अतिशय सुरेख पूजा घालतात. जिथे राहू भगवानची एक मूर्ती आहे, त्याच्या बाजूला 2 मूर्त्या आहेत. सुंदर अशी प्रशस्त मांडी घालून बसलेली मूर्ती आहे. त्याचा व्यवस्थित पद्धतीने पूर्ण पूजा केली जाते. त्याचा आपण लाभ घेऊ शकतो. पूजा मंत्र थोडेसे तमिळमध्ये आहेत तर आपल्याला ते पूर्णतः कळत नाही, पण त्याची एनर्जी तुम्ही नक्कीच फील करू शकतात. पूजेच्या शेवटी आरती होते आणि देवावरती पुन्हा पडदा हा घातला जातो आणि मग परत रांगेने आपण प्रसाद घेऊन जो आपल्याला संस्थानाकडनं मिळतो तो प्रसाद घेऊन आपण बाहेर पडतो. पण तुम्ही गडबडीत असाल, एवढा वेळ थांबायला शक्य नसेल तर तुम्ही बाहेरच्या रांगेत उभं राहून, म्हणजे जेव्हा पडदा ओपन होतो तेव्हा देवाचं दर्शन घेऊन बाहेरच्या बाहेर जाऊ शकतात. तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या पेड रांगेत शिरण्याची गरज नाही. तर आहे राहू भगवानचं मंदिर. हे अतिशय सुंदर, स्वच्छ आणि अशी एक जागा जिथे टॉयलेट वगैरेची व्यवस्था आहे. कारण तुम्ही जर सिनियर सिटीजन वगैरे घेऊन जात असाल तर ही काळजी घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. ते हे एक अतिशय सुंदर मंदिर आहे. त्यानंतरचं मंदिर आहे थिरुमंगलकुंडी श्री शिवा सूर्यनारायण टेम्पल. हे सूर्यदेवतेचं मंदिर आहे. हे अतिशय जुन्या पद्धतीने बांधलेलं, साधारणतः 10व्या-11व्या शतकातलं काळ्या दगडात बांधलेलं, अतिशय गूढ, प्रशस्त नाही म्हणता येणार पण थोडंसं कॉम्पॅक्ट, थोडंसं कंजेस्टेड मंदिर आहे. इस्पेशली या मंदिरात जाताना मला चालायला 200 ते 300 मीटरच लागतं. पण वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांची काठी म्हणा, वॉकर म्हणा सोबत जरूर ठेवा. कारण पायऱ्या थोड्याशा उंच आहेत, पूर्णतः व्हीलचेअरात जाऊ शकत नाही. काही उंच पायऱ्या चढून आणि उंच पायऱ्या उतरूनच आपल्याला बाहेर यायला लागतं. आतमध्ये गर्भगृहामध्ये सुंदर अशी काळ्या पाषाणात बनवलेली सूर्यदेवाची मूर्ती आहे. त्याला लाल रंगाचं कापड चढवलं जातं. इथे कसं असतं, जर पूजा चालू असेल तर तुम्हाला पूजा संपेपर्यंत थांबायला लागतं, तुम्हाला दर्शन होऊ शकत नाही. तर तुम्ही अगेन कळस दर्शन घेऊन तिथनं जाऊ शकता. पण तुम्हाला आत गर्भगृहात जायचं असेल तर थोडंसं कंजेस्टेड छोटंसं मंदिर आहे. अतिशय ट्रेडिशनल मंदिर आहे, पण सुंदर अशी सूर्यभगवानाची मूर्ती आहे. तर आरती होईपर्यंत तुम्ही थांबू शकला त्या रांगेमध्ये, तर थांबून नक्कीच तुम्ही एक सुंदर दर्शन इथे सूर्यदेवतेचं घेऊ शकता. इथे सुद्धा काही तिकीट आहेत, 7 रुपये, 12 रुपये आणि 24 रुपये. हे तिकीटं घेऊन त्या पद्धतीने तुम्ही रांगेमधनं या देवतेचं दर्शन घेऊ शकतात. इथे सुद्धा नारळाचा प्रसाद घेतला जातो. अर्धा नारळ फोडून अर्ध तुम्हाला दिलं जातं. साधारणतः लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं कापड देवाला इथे अर्पण करण्याची व्यवस्था आहे. अतिशय सुंदर आणि अतिशय एन्शंट मंदिर आहे.
आणि प्रत्येक मंदिरामध्ये त्या मेन देवते व्यतिरिक्त, म्हणजे जो कुठला ग्रह आहे किंवा देवता आहे त्या व्यतिरिक्त नवग्रहांच्या कांस्यमधल्या, कारण तो भाग त्याच्यासाठी ब्रॉन्झ मूर्तींसाठी फेमस आहे तंजावर आणि त्या बाजूचा, तर प्रत्येक देवतेच्या कांस्य किंवा काळ्या दगडातल्या मूर्ती, त्यांच्यासाठी असलेलं डेडिकेटेड रंगाचं कापड त्यांना असतं. आणि त्या व्यतिरिक्त इतरही हिंदू देवदेवता तुम्हाला मंदिराच्या परिसरात आढळतील आणि हाच पॅटर्न सगळ्या देवळांमध्ये किंवा मंदिरांमध्ये आहे. त्यानंतर पुढचं 5वं मंदिर आहे कांचानूर श्री अग्नीस्वरम शुक्रन टेम्पल. व्हीनस म्हणजे शुक्र ग्रहाचं हे टेम्पल आहे किंवा शुक्र देवतेचं हे मंदिर आहे. अतिशय सुंदर आहे. मंदिराच्या गर्भगृहापर्यंत साधारणतः 200-300 ते 400 मीटर चालायला लागतं. सर्वप्रथम आपण शंकरदेवाच्या मंदिरात जातो, त्यांचं दर्शन घेतो. त्यानंतर एक प्रशिस्त असं शुक्रदेवतेचं मंदिर आहे. अतिशय सुंदर, शांत, अगदी गर्दी नसलेलं अतिशय सुरेख असं मंदिर आहे. प्रशस्त आहे, खूप सुंदर दर्शन होतं आणि शुक्रग्रहाला साधारणतः गडद जांभळा निळा असा कपडा इथे चढवला जातो. तर हे अतिशय एक सुंदर मंदिर आहे. त्यानंतर 6वं मंदिर आहे वैथेश्वरम श्री वैथेश्वरन टेम्पल मार्स, म्हणजे मंगळ ग्रहाचं. हे अतिशय मोठं असं मंदिर आहे. या मंदिरामध्ये पोहोचण्यासाठी साधारणतः 500 ते 600 मीटर आपल्याला चालत जायला लागतं. आतमध्ये मीनाक्षी मदुराईच्या मंदिरासारखं मोठाच्या मोठा सभामंडप आहे. सभामंडपावरती छानसं रंगकाम केलेलं आहे. मंदिर अतिशय प्रशस्त काळ्या दगडात बांधलेलं जुन्या पद्धतीचं मंदिर आहे. तिथे एक उग्र ऊर्जा तुम्हाला फील होते जी मंगळ ग्रहाची असते. आणि आतमध्ये गेल्यावरती शंकर भगवानचं दर्शन घेतल्यानंतर आपण मंगळदेवाचं दर्शन घेऊ शकतो. साधारणतः लाल कापड इथे पाहिलं जातं. इथे बऱ्यापैकी गर्दी असते. धक्काबुक्की रश मंगळवारच्या दिवशी असते, पण बऱ्यापैकी छान शांत दर्शन तुम्हाला होऊ शकतं. इथे इतरही देवतांची मंदिरं आहेत कॅम्पसमध्ये, त्याचं पण तुम्ही दर्शन घेऊ शकतात. आणि मंदिराच्या बाहेर फेरी किंवा चौपाटीसारखं खाण्यापिण्याचे भरपूर स्टॉल्स आहेत. छोटे मुलं असतील तर नक्कीच तिथे एन्जॉय करतील. त्यानंतरचं 7वं मंदिर आहे थिरुवेंगडू श्री श्वेतरांगनेश्वरम भूदान टेम्पल, म्हणजे मर्क्युरी. हे आहे बुध ग्रहाचं मंदिर. हे मंदिर अतिशय सुंदर, शांत असं मंदिर आहे. मंदिराच्या गर्भगृहात पोहोचेपर्यंत साधारण तुम्हाला 500 ते 600 मीटर गाडी पार्किंगपासून चालत जायला लागतं, कारण मंदिर बरंच आतमध्ये आहे. 2-3 गोपुरम क्रॉस केल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही शंकर भगवानाचं दर्शन घेतात. त्यानंतर पुढे उजव्या बाजूला जाऊन तिथे बाजूला बुधदेवतेचं अतिशय सुंदर मंदिर आहे. तिथे बुधदेवतेचे पाचूच्या हिरव्या रंगासारखे खांब आहेत. तिथे देवाची एक सुंदर मूर्ती आहे. आणि इथे खूप विशिष्ट सुंदर पद्धत मला जाणवली, म्हणजे इथे प्रत्येक देवळामध्ये देवाच्या जवळ दिवे लावण्याची पद्धत आहे. पण बुधग्रहामध्ये एक वेगळेपणा हा आहे की प्रत्येक पंटीमध्ये हिरव्या रंगाची मूग ठेवून त्यात हिरव्या रंगाची वात कापसाची घालून तूप घालून मग दिवे लावले जातात. खूप सुंदर आणि पॉझिटिव्ह, खूप छान एनर्जी देणारं मंदिर आहे. आणि या मंदिराचा हा वेगळेपणा आहे. जो प्रसाद तुम्ही देवाला देतात त्यात तुम्ही हिरव्या रंगाचे मूगसुद्धा देवाला वाहू शकतात. साधारणतः पाचू ग्रीन किंवा बॉटल गार्ड ग्रीन आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीचा हिरवट रंगाचा देवाला आपण इथे प्रसाद, म्हणजे हिरव्या मुगासारखा रंग आपण देवाला चढवत असतो. त्यानंतरचं 8वं मंदिर आहे केझापेरुपल्लम श्री नागनाथ स्वामी टेम्पल केतू. तर तसं पण राहू आणि केतू हे ग्रह म्हणून आपण धरत नाही, पण आपल्या पुराणांमध्ये, आपल्या शास्त्रांमध्ये, ज्योतिषामध्ये केतूचं आणि राहूचं वेगळं असं स्थान आहे. तर केतूचं मंदिर अतिशय जवळ आहे कुंभकोणमपासनं. आणि मंदिराच्या पार्किंगपासनं 100 मीटर एवढंच चालत गेल्यावरती सर्वप्रथम तुम्ही शंकर भगवानाचं दर्शन घेतात. देवाचं दर्शन घेतल्यानंतर बाजूलाच उजव्या बाजूला केतू भगवानचं मंदिर आहे, जिथे खालचं धड आहे आणि वरती देवाचा मुखवटा आहे. अतिशय सुंदर, शांत, खूप पॉझिटिव्ह एनर्जीचं हे मंदिर आहे. इथे सुद्धा दिवे लावण्याची पद्धत आहे. नारळ इथे तुम्ही देऊ शकतात. साधारणतः केतू भगवानाला जे आवश्यक आहे त्या रंगाचं कापड आपण इथे चढवू शकतो. तर सर्वप्रथम शंकराचं दर्शन घेऊनच आपण केतूकडे शक्यतो इथे जातो. गर्दी युजली नसते. इथे बाहेर मूलबाळ व्हावं यासाठी लाकडी पाळणा बांधण्याची पद्धत आहे. तर देवाकडे जर आपला काही नवस असेल किंवा काही इच्छा असेल तर आपण ते लाकडी पाळणे, हळद, कुंकू इत्यादी सोबत बाहेरच्या बाजूला एक मोठं वटवृक्ष आहे, तिथे अनेक लाकडी पाळणे बांधलेले आपल्याला दिसतात. आणि प्रत्येक मंदिरामध्ये आपला असा स्वतःचा एक तळं पण आहे. साधारणतः ही सगळी तळी हिरव्या रंगाच्या पाण्याची आहेत, पण केतूचं जे आहे ते बऱ्यापैकी स्वच्छ असं तळं आहे आणि इथे विशेष करून लाकडी पाळणा बांधण्याची पद्धत देखील आहे. त्यानंतर 9वं मंदिर आहे थिरुनल्लार श्री शनी स्वामी टेम्पल, म्हणजे सॅटर्न टेम्पल किंवा शनिग्रहाचं टेम्पल. हे जे मंदिर आहे हे कुंभकोणमपासनं किंवा तिरुचिरापल्लीपासनं साधारणतः 3 तास दूर आहे. म्हणजे तुम्ही साधारणतः 12.5 पाऊंडला निघालात तर तुम्ही करेक्ट नॉनस्टॉप गेलात तर 4 वाजेपर्यंत तुम्ही इथे पोचतात. हे पुदुचेरी किंवा पॉंडिचेरी या युनियन टेरिटरीमध्ये येते.
कर्नाळ भागाचा जो भाग आहे, जिथे तामिळनाडू आणि पॉंडिचेरीची बॉर्डर संपते, तिथनं जस्ट काही किलोमीटर गेल्यानंतर हे शनी भगवानचं मंदिर आहे. इथे शनिवारच्या दिवशी प्रचंड गर्दी असते. तर हे मंदिर जर तुम्ही व्हिजिट करणार असाल तर या मंदिराला तुम्ही शनिवार सोडून गेलात तर तुमचं शांत आणि प्रशस्त असं दर्शन होऊ शकतं. इथे देवाला तेल वाहण्यास मनाई आहे. सर्वप्रथम आत गेल्यावरती तुम्हाला सांगता 200 ते 300 मीटर आत डीप चालत जायला लागतं. हे पण एक जुन्या पद्धतीचं मोठं असं मंदिर आहे. जर वृद्ध व्यक्तींना नेणार असाल तर बऱ्यापैकी चालायची तयारी ठेवायला पाहिजे. त्यांची व्हीलचेअर किंवा काठी वॉकर हातात ठेवणं गरजेचं आहे. सर्वप्रथम आपण शंकराचं दर्शन घेतो, पार्वतीचं दर्शन घेतो आणि मग आपण शनी भगवानचं दर्शन घेतो. इथे बाटलीमध्ये तेल आपण देऊ शकतो, पण मूर्तीवरती किंवा देवळाच्या कुठल्याही भागामध्ये तेल वाहण्यास मनाई आहे. इथे नारळाचा प्रसाद आपण देवाला चढवू शकतो. तर अशा पद्धतीने होती ही नवग्रहाची सुंदर अशी टूर. प्रत्येक मंदिराची आपली एक वेगळी एनर्जी आहे, जी तिथे तुम्ही जाऊन तिथेच फील करू शकतात. प्रत्येक देवाचा एक प्रसाद आहे, तुम्ही घरून पण घेऊन जाऊ शकतात किंवा तिथे बाहेर विकत घेऊन पण देऊ शकतात. प्रत्येक देवाला साधारणतः गुलाबी रंगाची फुलाची माळ, एक नारळ आणि त्याचा जो रंग डेडिकेटेड आहे त्या रंगाचं कापड हे अशा पद्धतीने चढवतो. शनी, मंगळ, राहू या देवतांची, इवन गुरु या देवतांची विशिष्ट पूजा असेल तर आधी तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करून तिथे जायला लागतं. ही मंदिरं सकाळी 6 वाजेपासून 12 वाजेपर्यंत दुपारी उघडी असतात आणि त्यानंतर 12 ते 4 इथे मंदिरं बंद असतात. सो या वेळेमध्ये तुम्ही कुठल्याच मंदिराला व्हिजिट करू शकत नाहीत. त्या व्यतिरिक्त 4 वाजेनंतर संध्याकाळी सुरू होऊन रात्री 8 ते 8:30 पर्यंत ही मंदिरं चालू असतात. त्यानंतर ही मंदिरं बंद होतात. साधारणतः 6:30 ते 7च्या दरम्यान जर तुम्ही गेलात तर तुम्हाला मंदिरामध्ये आरतीसुद्धा मिळू शकते. तर ही होती ही नवग्रह टेम्पल टूरची माहिती. या भागामध्ये नवग्रह व्यतिरिक्त तुम्ही तंजावरचं बृहंतेश्वर टेम्पल तसंच त्रिचीचं श्री रंगनाथन टेम्पलसुद्धा करू शकतात आणि ही 2 अतिशय सुंदर अशी मंदिरं आहेत. त्या व्यतिरिक्त कुंभकोणम गावामध्ये हजाराहून अधिक मंदिरे आहेत. कुंभकोणम या गावाभोवती, कारण हे अतिशय एन्शंट आपल्या पुराणांमध्ये प्रसिद्ध असलेलं गाव आहे, त्यामुळे याच्या आजूबाजूला लहान मोठी अनेक मंदिरं आहेत. तर तुम्हाला प्रॉपर टेम्पल टूर करायची असेल, प्रत्येक मंदिर बघायचं असेल तर साधारणतः 10 दिवसाचा वेळ काढून जाणं गरजेचं आहे. तर अशा पद्धतीने ही टेम्पल टूर होती. आय होप हा ब्लॉग तुम्हाला मदतगार ठरेल आणि तुम्ही सुद्धा या ट्रिपचा लाभ घ्याल. आणि या ट्रिपमध्ये आम्हाला पूजा हॉलिडेज यांनी खूप मदत केली, त्यांची खूप खूप धन्यवाद. आणि साधारणतः मी हे 24 तासात केलं, पण तुमच्यासोबत वयस्कर व्यक्ती असेल तर तुम्ही 2 ते 3 दिवसाचा वेळ काढून जाऊ शकतात. पण लक्षात ठेवा, मंदिरं सकाळी 6 पासनं दुपारी 12 पर्यंत आणि संध्याकाळी 4 पासनं रात्री 8 साडेआठ पर्यंतच उपलब्ध असतात. जेवणाचं म्हणाल तर इथे थोडंसं जेवणाची पद्धत दाक्षिणात्य आहे. सो नॉर्दर्न मील्स पण मिळतील, पण हॉटेल्स थोडे कमी आहेत. तर त्या पद्धतीने तुम्ही जेवणाची तयारी ठेवायला पाहिजे. बाकी साऊथ इंडियन प्रकारचे मील्स तुम्हाला सगळीकडे मिळतील. विथ दिस मी आता हा ब्लॉग संपवते आणि होपफुली हा तुम्हाला मदतगार असेल. थँक्यू सो मच.